काय गो पूर्वा, एकट्यान कामा करतो? हो. काय करणार, सगळी कामातली तुकाच करूची लागणार ना. आणखीन कोण आहे या घरात कामा करणारा? काय त्यांचा भाऊ गेला ना तर काय विचारू, दुसऱ्या आईला काय त्या बिळावर नागो. रवती रवली तुझी काकी, पण त्याचा काय होता तर त्याचा कळत. का कसली कामा करता? आई असं नाहीये, काकी स्वयंपाकात मदत करतेच ना. कर्म कसला जवान, आमटीत जरासा मीठ टाकला ना तरी सगळे जण त्याच कौतुक करत. बरी केलं बरी केलं. काका तर वाटता सुसल्या म्हणताना तर बरोबरच हा. काय सकाळी सकाळी माय लेकींचं काय चाललंय? काही नाही काका. कामासाठी करूक होईना, आमका काय पर्याय हा कामा केल्याशिवाय. चालू द्या चालू द्या. संपणार येते कामा. गो मी जाऊन येतोय. काय हो, खय चाललास? गो नारळ उतरूची असत, खंड्याकडे कामं असत. आता काय रान वाढलेला तर आपण बघू खया, आणि आणखी काय असत करून टाकते. थांबा, आधी सारखा सगळा काही एकट्यानेच करणार असास? एकटेच राबणार असास? अहो इतकी वर्ष राबलास, काय गावला तुमका? गप्रो जाऊन येते. घरा कुठे चाललंय? नाही, काम असत ती करतो. कसा हा, बाकीची लोक काय लक्ष देत नाही ना. मग यांकात लक्ष देऊ खयो, ते देतात लक्ष. सरिता, अहो शेतात कामा असत, यांका पाठवतास ना. थैस काय पैसे गावले तर या जाती ढोसूक. यांनी काय केलं नाही ना तर उगाच यांच्यावर येत म्हणून मी बोलतोय. तसं काही नाही होणार आहे. अभिराम, पण मी काय म्हणतो, आपण जाऊया ना सगळे, तेवढीच त्याला मदत होईल. काय सरिता, बरोबर ना? अरे किती नको तुम्ही बसा हे सर. बसा की त्या कामा काय कमी होत सर? पण त्यांना नाही जमूचा. हो मी पण येतोय, म्हणजे माझी पण मदत होत. पूर्वा पण वांगडा घेऊन जाऊया. कसा फार बरेच दिवस काही बाहेर इलेला नाही ना. चला मग सगळेच जाऊया. चला. अरे काम आहेत शेताकडे, जाऊन येतो जरा. सगळी जण होय, मग मी पण येतोय. अरे देवा, तू काय करणार थैसर येऊन? असा कसा, तुम्ही सगळी जण काम करतलास मग तुमच्यावर लक्ष ठेवत नको. अरे काय चाललाय सगळ्यांचा? आई, आम्ही कामाला चाललोय शेतावर, दत्ताला मदत करणार आहोत. त्याने इतकी वर्ष सगळं सांभाळलंच ना, त्याला कधीतरी हातभार लावायलाच हवा. काय सरिता, बरोबर ना? बरं चांगला, जावा जावा सगळ्यांनी जावा. अरे पण जेवणाचा काय? जेवणाचा अहो आम्ही जाताव, पण लाडकी सून असा ना घरात. आणि कसा कायरीच्या हातात ना चांगली चव असा. आता घरात बसून राहण्यापेक्षा ना रांधात वाय. कसा कामात ना मन पण रमात त्याचा, मग बाकीचा काय होचा ना. सरिता जरा भान ठेव ना. भान ठेव म्हणजे काळजी वाटता म्हणून मी बोलतोय. दत्तादा ठीक आहे, करेल कावेरी. माधवा कसंच येणार असस? म्हणजे पांडुरंगो, तुम्ही दोघांना काहीतरी जुन्या घेऊन चला, थैसर ठेवू. बर. पूर्वा बा, तुझा पण आवरून घे चल. आई मी नाही येत, तुम्ही जाऊन या. पूर्वा का? अभिदारे सगळ्यांचं काय काम आहे, तुम्ही जाऊन या, मी थांबते. थांबा, बघतोय कसा येणार आहे. सरिता थांबा हो.
मी परत खेळते. घे ती. सगळे तर खाली आहेत. मग आत कावेरी सोबत कोण आहे? दे, आता मी खेळते. हा मला माहितीये तू खेळू शकणार. आणि मी जिंकले तर तू जे मागणार ते देणार. तू माझी मैत्रीण ना? नक्की? हा. असं काय मागणार आहे जी मी नाही देऊ शकणार? मी खेळते. हा, अरे मस्त. अरे वा, जिंकली. कसली गोड आहेस ग तू. दुसऱ्यांच्या जिंकण्यातही आनंद मानतेस. तू जिंकली, मी जिंकली, एकच ना? हो, एकच. सांग काय पाहिजे. माग जे मागायचं आहे. हो, हा. तू माझा जीव मागणार आहे का? आणि मागितला तर? सांग काय पाहिजे. मी आता काही नको, वेळ आली की मागेन. दे, मी खेळते. माधव बेटा, आम्ही खेळत होतो. ही माझी मैत्रीण. कुठे गेली? काय गो, तू किती येणच नाही आमच्या वांगडा? अगं सहज. तुका काय मी खुळा वाटलंय? माका कळत नाही. हा, काय झालंय? तुझी लाडकी मैत्रीण आहे ना, म्हणा येणच नाही ना? आई होय, त्या कावेरीला असताना तर बरोबर इलं असतं. बर, तुला तसं समजायचंय ना तर तसं समज. आई अगं पण कामाची सगळी जबाबदारी त्या एकटीवर पडणार आहे. मी मदत करेन ना तिला. काय गरज नाही, एकटा करीत त्या सगळा. तुला शेवटचा बजावते. हा, त्याच्या वांगडा लागा नको. त्याच्या वांगडा कोण हा तर माहिती आहे ना तुका? माधव बेटा, खरंच तिकडे होती. माझी मैत्रीण आहे. फक्त ना मलाच ती फक्त तुलाच दिसते, तुझ्याशीच बोलते. सुशल्याची आई शेवंता. हा, आता जर परत दिसली ना तर तिच्या जवळ जाऊ नकोस. तिला सांग चालती हो इथून. माझ्याशी बोलू नकोस, सांग तिला. पण माधव बेटा, आम्ही खेळत होते. हा साधा सुधा खेळ नाहीये, जीव घेणा खेळ आहे. कळतंय का? काय बोलताय ते? कळत नसेल तरी मी आता सांगतोय तेच ऐक. दादा इथे अरे मी हिला कावेरीला समजावत होतो. म्हटलं आम्ही शेतात चाललोय काम करायला. नारळ उतरवायचे, गवत वाढलंय ते कापायचंय. म्हटलं इथे आता सगळी जबाबदारी तुझीच नाही का? कावेरी, मला तुझ्यावर विश्वास आहे. तू सगळी जबाबदारी नीट पार पाडशील. काहीही चूक नाही करणार. माझाही कावेरीवर पूर्ण विश्वास आहे. ती चूक होऊ देणार नाही. हो ना कावेरी? हा, बरं मी येतो. कावेरी, मी काय म्हणतो, मी थांबू का तुझ्या मदतीला इथे? काय जेवणाचं टेन्शन आलंय? मी थांबतो. नाही, मी करणार. तुम्ही जा. नक्की? ठीक आहे. कावेरी, मी ना हे जुने कपडे घेऊन जातो, कारण नाहीतर हे कपडे सगळे मळतील ना काम करताना. काय झालं? एवढी का दचकलीस?
मी काय म्हणतो, तू मस्त ना नऊवारी नेस. हा, नऊवारी नेस, डोक्यावर असं जेवणाची टोपली घे आणि छान असं मस्त चालत ये. छान दिसशील. अरे थट्टा करतोय मी. अशी छान दिसतेस तू. मी पुढे जातो, वाट बघतोय तुझी. हा, आता जर परत दिसली ना, तिला सांग चालती हो इथून. चालती हो, जा इकडून. सरिता, अगो झाला की नाही? इलाय इलाय. छायाताई, तसाही तुम्ही काही काम करणार नाहीत ना. पाण्याची बाटले भरून आणलेलं तेवढे तरी सांभाळा. काय माझे सूर्य काय पश्चिमी गोवलो की काय? पूर्वा धर गो. दादा, तुला आठवतं लहानपणी मी हट्ट करायचो की मला शेताकडे यायचंय तुझ्यासोबत, माडावर चढायला शिकव. नेहमी म्हणायचं तुम्हाला शिकवतो शिकवतो, पण कधीच नाही शिकवला. बरा झाला नाही शिकवला नी. म्हणा तुमचं शिक्षण तरी झाला, यांच्यासारखा हैसरात रवाची वेळ येईल असती. नाही तसं काही नाही. हा, अजिबात नाही तसं काही. माझा कधी मनच रमला नाही अभ्यासात, आणि माका गुरु हे असं गावलेलो. कव्या, तुका काय म्हणू जा, तुझं शिक्षण मी बंद पाडलं. अरे बाबा, आता थट्टा मस्करी ना बस झाली. जाताच ते जावा आता, नाहीतर ना निम्मा डोक्यावर येईल. होय होय, चला. आणि काय गो पूर्वा, नक्की येतस ना? चुलतीची परवानगी मिळाली आहे ना? नाही, माझा चेडू आहे ना, तर चुलतीच्या शब्दाबाहेर नाही. मनात आपला विचार. कावेरी, जेवणाचं करेन मी, तुम्ही जा. निघा निघा, जावा तुम्ही. होय, चला चला. अभिरामा, सावकाश रे बाबा. हो हो, सवय नाही ना तुका, तर सांगूच लागतं रे. अम्मा, तुम्ही आराम करा, मी जेवण करते. बरं. कावेरी, माधवचं म्हणणं ऐकतेस? नको ऐकू माधवचं. आणि वच्छीच्या जवळ पण नको जाऊस. तिने माधवला अडकवले जाळ्यात. तू पण अडकत जाशील. सयाजी, तू वच्चीच्या जाळ्यात अडकल्यास म्हणून मी इथे थांबते. तर इथे राहायचं मला कंटाळा आलाय रे. अगं मग सगळे शेताकडे गेले होते, आपणही गेलो असतो ना. सयाजी, ती माणसं माझ्या आजूबाजूला असण्याचा पण मला त्रास होतोय, आणि तू त्यांच्या बरोबर जायचं. थोडे दिवस हेच बघ ना, मला त्रास होत नसेल का? होतो, पण जोपर्यंत वच्ची म्हणत नाही तोपर्यंत आपल्याला इथेच थांबावं लागेल. हो, थांबावं तर लागणारच. कावेरी आहे ना इथे. सुषमा,
आता काय करू? अय्यो इंद भगवाने, अय्यो सगळं चालली. ओ पाणी देव काय पिऊ? ओ छायाताई, माडामुडी फेरीव घालू नको, कपाळात नारळ पडत. जाऊन दे गो माडाचा. कावेरी खैरवला, पोटात भुकेन कावळे आरडतात. कधी एकट्यान केलेला जवान, कोण नाही कोण मत्ती कासायचा. आता बघूया ना काय करता आता. छायाताई, आज जाऊ गावात असं काय वाटत नाही माका. असं काय बोला नको हा. तसं त्याचो हात कामात तुझ्यापेक्षा जास्त चांगलंच होय. भाऊजाईची कड घेतास काय? वाट बघत बसा मग वाटेने डोळे लावून बसा. जाऊ खावा ये गो कावेरी. कावेरी, हा मा, खाला की नाही जेवण? झालंच अम्मा. होत आला. मी करू का मदत? ती फक्त तुलाच दिसते शेवंता. हा आता जर परत दिसली ना तर तिच्या जवळ जाऊ नकोस. तिला सांग चालती हो इथून. अशी का बघतेस? मला तुझी काळजी असणार नाही तर कोणाला असणार? मैत्रीण आहे ना मी तुझी. हो कावेरी, अगो झाला की नाही जेवण? हैसर सगळ्यांका भूक लागलेली असा. अम्मा होतोय. का ना घाईन जेवण करूची सवय नाही ना. मी येते तुका मदत करू का? नाही नाही अम्मा, होत आला. भाकरे झाले. अम्मा मी बरं भाजी. अम्मा होतो, सगळं होईल. मी आली. बर लवकर कर हा. सगळं जेवण तयार आहे. असं कसं होऊ शकतो? मी तर